सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत। आजची रेसिपी खूप झणझणीत आहे। तिखट लसूण चटणी। बघताय तुम्ही, मी लसूण भरपूर प्रमाणात घेतलेला आहे। त्याच्यासोबत हे पांढरे तीळ, शेंगादाणे कच्चे, खोबरं किसून घेतलेलं आहे आणि जिरे। तर आपण भरपूर प्रकारच्या चटण्या आहेत आपल्याकडं, माहीत आहेत आपल्याला। तर पण हीच आज काय करायची, तर ही चटणी खूप चटपटीत आणि भरपूर दिवस टिकणारी आहे। त्यातल्या त्यात हिला लसणाची का म्हणायची, तर याच्यात जास्त प्रमाणात मी लसूण घेतलेलं आहे, बघताय तुम्ही। आणि त्याच्यासोबत म्हणून हे तीळ, शेंगादाणे, खोबरं आणि जिरं त्याला चव वाढेल। आणि नंतर आपण त्यात तिखट आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत। बघत राहा अकूज किचन। मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि बघत राहा आजची रेसिपी तिखट लसूण चटणी। आता आपल्याला ह्यांना सगळ्यांना व्यवस्थित रोस्ट करून भाजून घ्यायचं आहे। तर मी आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्यात थोडंसं तेल पण आहे। आता आपण सगळे त्याच्यामध्ये टाकणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदी शेंगादाणा, खोबरं, तीळ आणि लसूण। लसणाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघत राहा अकूज किचन। खूप छान लागते चटणी, नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल घरातल्या। एखाद्या वेळेला भाजी जर नसेल घरी, तर नुसते पोळीसोबत ही चटणी देखील आपण खाऊ शकतो आणि ही टिकते देखील खूप दिवस। बघत राहा अकूज किचन। थोडीशी कढीपत्ता पण टाकून घेऊया। कढीपत्त्याने त्याला चांगला टिकावा येतो आणि ती पौष्टिक पण बनते। बघत राहा अकूज किचन। व्यवस्थित सगळ्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान चटपटीत अशी ही चटणी, तोंडाला चव आणणारी। सगळं व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत आणि नंतर मग आपण याला थंड झाल्यानंतरच आपण ह्याचं वाटण करणार आहोत। वाटण करण्याची खरी पद्धत म्हणजे खलबत्ता, पण आता कालौघात सांगितलं तुम्हाला मी त्याविषयीच। खलबत्ता आता फार कमी जणांकडे राहिलेला आहे, त्यामुळं आपण मिक्सरमध्येच आपण याला काढणार आहोत। वा, खूप छान सुगंध येतोय लसणाचा। बघत राहा अकूज किचन। बऱ्या प्रमाणात आता सगळं आपलं भाजणं झालेलं आहे। आता जिरं टाकून घेऊया आपण। आता अजून फक्त 2 ते 3 मिनटं, नंतर मग आपण त्याला थंड करायला ठेवून देऊ। बघत राहा अकूज किचन। आजची रेसिपी लसूण तिखट चटणी। सर्व गोष्टी आता व्यवस्थित भाजल्या झालेल्या आहेत रोस्ट। आपण आता थंड व्हायला याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण सर्व लसूण, शेंगदाणे हे सगळं गोष्टी आता थंड करण्यासाठी या प्लेटमध्ये आपण काढून घेतलेलं आहे। याला आपण 5 ते 10 मिनटं थंड करू आणि मग मिक्सरमधनं तिखट आणि मीठ घालून त्याला फिरवून घेऊया। बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स की आपलं हे सर्व आता थंड झालेलं आहे। आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता आपण ह्याच्यात चटणीचं करण्यासाठी टाकून घेऊया। बघत राहा अकूज किचन। मी आता मिक्सरच्या भांड्यात आपली सामग्री टाकून घेतली आहे। आता मी मीठ टाकतो, जास्त टाकायचं नाही, थोडंच। आणि सगळ्यात महत्त्वाचं तिखट कशी पाहिजे आपल्याला, एकदम तिखट पाहिजे की हलकी तिखट। मला तिखट आवडते म्हणून मी तिखट, कारण की आजच्या रेसिपीचं नावच आहे तिखट लसूण चटणी। आता याला चांगलं आपण बारीक ग्राइंड करून घेऊया। बघत राहा अकूज किचन। फायनली फ्रेंड्स, आपली तिखट
लसूण चटणी तयार झालेली आहे. आता हिला आपण एका बरणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे महिनाभर ती आरामशीर टिकते. इतक्या दिवस ती राहणार नाही, संपून जाईल लगेच, पण टिकू शकते. फ्रेंड्स, फायनली आपली तिखट लसूण चटणी तयार झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. खूप छान रेसिपी आहे आणि तोंडी लावायला खूप छान लागते. याच्यात शेंगादाणे, खोबरं आणि तीळ असल्यामुळं तिन्ही चटण्यांचा फ्लेवर आपल्याला या चटणीमध्ये आपल्याला चाखायला मिळतो. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा. माझं चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बघत राहा अकूज किचन. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. थँक्यू.